राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटाच्या सर्व माजी लोकप्रतिनिधींना प्रभागाच्या विकासासाठी 2 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय। याच पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 31 मधील विविध विकास कामांचा शिवसेना शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। प्रभाग क्रमांक 31 मधील राणेनगर, चौफुली, भगवती गॅस समोरील मुख्य रस्ता, भगवत सभागृह, सेंट फ्रान्सिस स्कूल, चेतनानगर उद्यान, लालबाग राजा चौक आदींसह विविध भागात सुमारे 60 CCTV कॅमेरे लावण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे प्रभागातील बहुतांशी उद्यानांमध्ये बाळगोपाळांसाठी अद्ययावत खेळणी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी बेंचेस बसवण्यात येणार आहे। त्याप्रमाणे प्रभागातील व्यायामप्रेमींसह महिला तसेच तरुणांसाठी ग्रीन जिम बसवण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते, माजी नगरसेवक सुदाम डेमसे, भगवान दोंदे, माजी नगरसेवक संगीता जाधव, अशोक सावंत, सोमनाथ बोराडे, बबन गीते आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी अधिक माहिती दिली आहे। सुद्धा राहिलेला आहे, परंतु ह्या ठिकाणी आल्यानंतर मला सुद्धा स्वतःला आल्यानंतर एक वेगळ्या वाईचा अर्थात या विनोद साहेब तुमचं अभिनंदन, खरंच अभिनंदन। सोबत एखादी संस्था चालवणं मला माहिती आहे, मी बाल गणेश फाउंडेशन सारखी छोटी संस्था चालवतो, ऊर्जा नावाची एक संस्था चालवतो। संस्था निर्माण करणं खूप सोपं आहे, पण ती चालवणं, त्या सातत्य ठेवणं। आज महिलांचं बघा, एसटी भाड्यात किती सवलत आहे की नाही? आता सगळ्या डिपार्टमेंट ज्येष्ठांना तर पूर्ण सूट आहे, लाडकी बहीण आली आहे, तुम्ही भरले की नाही फॉर्म? भरून घ्या फॉर्म सगळ्यांचे। मगाशी त्यांनी सांगितलं, जे तरुण आहे, जो 10वी 12वी शिकलेला आहे, ग्रॅज्युएट आहे, त्यांना स्टायपेंड आहे 8,000, 12,000, 10,000। अहो कुठलाच असा वर्ग नाही की ज्यात माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना तिथे सवलत दिलेली नाही किंवा त्यांना ऍडव्हान्स दिलं। छोटी गोष्ट नाही, या सगळ्या गोष्टी याला एक ज्याला आपण म्हणतो संवेदनशील नेतृत्व, आणि असं नेतृत्व आपल्याला लाभलं आहे। आणि म्हणून एकदम मध्ये मला वाटतं पहिल्यांदा आपल्याला 1 कोटीचा निधी आला, नंतर 2 कोटीचा निधी आला, आता 2 कोटीचा निधी आपला कलेक्टर कचेरीत पोहोचला। तुम्ही दिलाय ना? अजून 2 कोटी बरं का, ताईसाठी पुन्हा एकदा खायला होतं गेली 2 वर्ष महापालिकेत नगरसेवक आहेत का? बाकीच्या वॉर्डाचा नगरसेवक ओळख म्हणले बाबा आमचं दुकान बंद झालंय, पण तुम्हाला सांगतो इथे तुमचे नगरसेवक काम करताय, बघा सुरक्षित असेल। आज कॅमेऱ्याची किंमत आज आपल्याला कळते, कारण शहराच्या काही घटना तुम्ही आम्ही बघतो, ज्या पद्धतीनं वर्डस होत आहे, ज्या पद्धतीनं तुम्ही ड्रग्स मध्ये बसले जातात, पण यांच्यावर कुठेतरी कंट्रोल असला पाहिजे, यांच्यावर कुठेतरी सुपरवायझर करणार असला पाहिजे। तर यासाठी हे कॅमेरे खूप महत्वाचे, आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची की अशा संवेदनशील प्रतिनिधीच्या पाठीशी आपण सगळेजण उभे राहा। आमचे नगरसेवक कित्येक, मी आता 4 टर्म निवडून 20 वर्ष निवडून कित्येक नगरसेवक निवडून आले, त्यानंतर अनेक नगरसेवकांची ओळख सुद्धा लोक विसरून गेले। काका आप्पा तुमच्या आशीर्वादात बोलणं सगळं चांगलं आहे, पण त्याचं कारण असं आहे की नगरसेवक हा काय तुमच्यात असला पाहिजे। खासदाराचं वेगळं काम आहे, आमदारांचं काम वेगळं आहे, पण सगळ्यात अवघड काम कोणाचं असेल तुम्हाला माहिती आहे का? ते नगरसेवक आहे। कारण नगरसेवक हा तुमच्या घरातल्या प्रत्येक कामाशी संबंधित असतो, छोट्या छोट्या गोष्टी। कुठल्या गिंडीत डोळ्यांचं वाचलं सुद्धा विचारतात, कारण भरोसा असतो। आधी कधी वयाने एवढा लहान आहे, पण इतके मोठमोठे अरे अजय हे म्हटलं असं घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी सांगतात, त्याचं कारण नगरसेवक हा घरातला एक निर्मळ असतो, तो असलाही पाहिजे, आणि तरच म्हणतं त्याला आपलं मानलं।
विकास कामं करणं सोपं नाही आहे, निधी आणणं सोपं नाही. मी सभागृहात 5 वर्ष त्यांचं काम बघितलं आहे. मी विरोधी पक्ष नेता होतो. काय मागायला 4 काम दिलं नाही, हे काम राहिलं ते काम राहिलं, कोणासाठी? आपल्यासाठी. कायम सभागृहात उठणार. मला अनेक नगरसेवकांना म्हणजे तुम्ही प्रोसिडिंग पाहिलं, प्रोसिडिंग जर बघितलं की आपला नगरसेवक सभागृहात जाऊन काय करतो, बोलतो का, तुमचे प्रश्न मांडतो का, ते सुद्धा मगाशी विभूती साहेब ते ठरवून आपण भावनेच्या भरात कोणाला निवडून देतो, पण आपण निवडून दिलेला जो लोकप्रतिनिधी आहे हा तुमची आमची बाजू सभागृहात मांडतो का, तो बोलका आहे का, त्याचा सभागृहातील अधिकारी ऐकतात का? आता गीते साहेब सांगत होते, त्यांना चांगलं माहिती आहे. सोपं असतं काम करणं. गीते साहेब काम करून घेणं सोपं आहे का? अजिबात नाही. माजी नगरसेवक अमोल जाधव यांनीही अधिक माहिती दिली आहे. प्रामुख्याने जर बघितलं आपण 3 मोठे एरिया कव्हर करणार आहे. एक म्हणजे आपला राजनगर चौफुली संपूर्ण राजनगरचा रस्ता, त्याच्यानंतर ही व्यायामशाळा, तिचं बाहेरचा परिसर, त्याच्यानंतर दीर्घायुष संघाचं ते कार्यालय त्या ठिकाणी. दुसरा जो आहे सन फ्रान्सिसचा एरिया, त्याच्यानंतर भागवत सभागृह, राजनगर जलकुंभ, त्यानंतर प्रमुख ठिकाणचा रस्ता आणि कालवा पाठीमागचा रस्ता. त्याच्यानंतर आणखी पुढचं जे आहे कृष्ण मंदिरचा तो परिसर आपल्याकडे बघितलं 7 कॅमेरे आपण या ठिकाणी बसणार आहे. कॅमेरे आपल्याकडे जास्त आले होते तर त्यांनी काय केलं की डिवायड एकच दिला होता. त्याच्यामुळे आम्ही त्याला कॅमेऱ्याची संख्या कमी करून डिवायड कमीत कमी 3 तरी आम्हाला द्या, दोन करून एका ठिकाणी नाही लावून ते आपल्याला 3 ठिकाणी हे पहिल्या फेजमध्ये आपण काम करणार आहोत. सेकंड फेजमध्ये पण पुढचं नाही घेणार आहोत. असं वेगवेगळ्या 4-5 आपण या ठिकाणी फेजमध्ये काम करणार आहोत. प्रामुख्याने जर बघितलं तर हा जो कॅमेरा आहे त्याची साधारणतः 25 मीटरपर्यंत रेंज आहे. म्हणजे असे चालू कॅमेरा घेतलं नाही, 25 मीटरपर्यंत कव्हर करू शकतो तो. आणि एकदम आणि डे नाईट आहे, रात्रीचा सुद्धा तो कॅमेरा दिसणार आहे. म्हणजे असे चालू कॅमेरा नाही ते. आणि त्याची जसं की साहेबांनी सांगितलं की 5 वर्ष वॉरंटी आणि मेंटेनन्स आहे की आता बंद पडलं तर आपण त्यांना कंप्लेंट केली, सांगितलं तर ती एजन्सीलाच ते 5 वर्षानंतर स्टेप बाय स्टेप पैसे देणार आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये पारदर्शकता खूप चांगली आहे. दुसरं जर बघितलं या ठिकाणी की आपण बेंचेस जे आहे जवळजवळ 150 बेंचेस आपल्याकडे आहे. मोठ्या प्रमाणामध्ये 150 बेंचेस आहे. तर ते पण आपण ज्या भागामध्ये मंदिर आहे, ज्यांना कोणाला लागत असेल त्यांना 2-2, 3-3 देण्याची व्यवस्था करू. तर ती जबाबदारी त्यांची राहील. त्याची संपूर्ण माहिती महापालिकेला देईल. मागच्या वेळेला काय झालं, काही लोकांनी आपल्या परिसरामध्ये बेंचेस झाले आणि ते टेरेसवर ठेवून घेतले. असं व्हायला नको. तर काय होतं की आपले लोक असल्यामुळे ते महापालिकेची प्रॉपर्टीचं म्हणून सुद्धा लागले असं व्हायला नको. तर ते आपण ज्यांना त्याची सगळी माहिती त्यानंतर 3 महिन्यातून ते लोक खरं जाऊन बघणार त्या ठिकाणी तर बेंचेस लावले आहेत का नाही याची आपण काळजी घ्यायची, त्या हिशोबाने पाहणी करायची. त्याच्यानंतरचे जे आपल्याकडे आपण 7 ठिकाणी टोल ब्लॉक बसवणार. म्हणजे जसं आपण चेतनानगरमध्ये असेल, राम मंदिर असेल, तिकडे कातळी गाव असेल, त्या 7 ठिकाणी आपण 10 लाख रुपये 70 लाखाचे ते काम आहे ते पण आपण या ठिकाणी करणार आहोत. ग्रीन जीप पण या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर आता पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला टेंडरला काम आहे, महिला व्यायामशाळा आहे, त्यानंतर आणखी बालकांपोटची उंची वगैरे वाढवणे अशी बरेच कामं आहे. म्हणजे आपण बघा जवळजवळ हे 2 कोटी मागे 3 कोटी 5 कोटीचे काम आपण केले होते. त्याच्यामध्ये 5 कोटीमध्ये आपण प्रभाग 30 मध्ये सुद्धा राजनगर वसाहतीमध्ये आपण कॉन्क्रीटीकरण केलं. पातळी गावात पण आपण तिकडे डांबरीकरण वगैरे केले. म्हणजे असं काही भाग नाही त्याच्यामध्ये की आपण एकाच भागात काम केलं. त्याच्यामुळे हे जे आहे हे 2 कामं जर बघितले मोठे आहेत तर भागवत समाज आपलं आता जे काम चालू आहे ते जवळजवळ 50 लाख रुपये. कृष्ण मंदिरचं एक अजून काम चालू आहे, जे आपण मंदिराचं काम केलं होत्याचं ते जवळजवळ 40 लाख रुपयाचं काम आहे. असे मोठमोठे कामं करत आहेत त्या ठिकाणी. तर आणखी आपल्याला काही कामं सुचत असेल तर तुम्ही आपल्या मिटिंगमध्ये जाल तर उद्या आपली मिटिंग घेऊन जायची. त्यात जर सांगितलं की हे काम आपल्याला करायचं आहे तर आपण त्याला सुद्धा प्राधान्य देऊ. कारण की आपल्याला काही मिटिंगला काही अडचण नाही. दादानी सांगितलं की मला तुम्ही जेव्हा आपलं जनरल मिटिंग होती तुम्हाला काय निधी लागत तुम्हाला जाणून टाका आणि हा निधी त्यांनी सुद्धा करून दिलेला आहे. त्याच्यामुळे मी घराच्या या ठिकाणी म्हणून आभार मानतो. आता विभूतींनी सुद्धा या ठिकाणी आमचे मंडळाचे सगळे मंडळ तेच म्हणतात.
तसेच माजी नगरसेविका संगीता जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा गौरव केला। त्याचबरोबर दीर्घायुष्य ज्येष्ठ नागरिक संघटना राणेनगर या संस्थेचे सचिव अरविंद उत्तरदे यांना प्रभागात सुरू असलेल्या कामांबाबत आभार मानले। तसंच आपल्या प्रभागामध्ये गुन्हेगारी पण खूप वाढलेली आहे आणि कृष्ण मंदिर असेल तर काही विविध भागामध्ये ही मुलं खूप त्रास देत आहेत, कोयते घेऊन फिरतात, काही काही त्यांचं चालू आहे। आता या सगळ्या गोष्टींना आपण CCTV कॅमेरे बसवल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना चाप बसेल आणि आपला प्रभाग हा सुरक्षित होईल। आपण सगळेजण इथं आलात त्याबद्दल राणेनगर चौफुली नजीक असलेल्या सह्याद्री व्यायामशाळेच्या प्रांगणात झालेल्या या विकास कामांच्या शुभारंभ सोहळ्यास यशस्वीतेसाठी उपस्थित राहण्याचे आव्हान माजी स्थायी समिती सभापती अमोल जाधव, माजी नगरसेविका संगीता जाधव, युवा सेनेचे पदाधिकारी अमय जाधव तसेच दीर्घायुष्य ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष अप्पा बाविस्कर, सचिव अरविंद उत्तरदे, खजिनदार सुभाष पाटील, रमेश जगताप, वैशाली पानसरे, यमुना अवकाळे, लता सोनार, काशीनाथ एरंडे, बाळासाहेब काळे, प्रथमेश विभूते, शैलेश कारले, अमोल वऱ्हाडे, अमय जाधव, सागर चव्हाण आदींसह दीर्घायुष्य ज्येष्ठ नागरिक संघ, श्रीकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट, सह्याद्री व्यायामशाळा तसेच चेतनानगर विकास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। प्रभाग क्रमांक 31 मधील माननीय नगरसेविका सौ संगीताताई जाधव व माजी स्थायी समिती सभापती श्री अमोल जाधव यांच्या माध्यमातून आतापर्यंत 5 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झालेला आहे आणि या 5 कोटी रुपयामध्ये विविध ठिकाणी पेवर ब्लॉक बसवणे, त्याच्यानंतर CCTV बसवणे, त्याच्यानंतर गार्डनमध्ये ग्रीन जिम बसवणे, विविध प्रकारची लहान मुलांसाठी खेळणी बसवणे, त्याच्यानंतर बेंचेस बसवणे, असे खूप कामं या वार्डामध्ये आता सध्या नगरपालिकेत सत्ता नसतानासुद्धा किंवा नगरसेवक पद नसतानासुद्धा इतका निधी मिळवून आणणं खरोखरच या प्रभागातील लोकांसाठी सौभाग्याची बात आहे आणि त्यांनी तो आम्हाला मिळवून दिला। त्याबद्दल आम्ही ज्येष्ठ नागरिक संघातर्फे दीर्घायुष्य ज्येष्ठ नागरिक संघातर्फे अमोल भाऊ तसेच संगीता यांचे आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो। धन्यवाद। माझा महाराष्ट्र न्यूज ब्युरो, नाशिक।